उभे विटेवरी सुंदर ते ध्यान 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 उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसे हार गळा आसे बिनाबरा तुळसे हार गळा आसे बिनाबरा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी 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 कंठी कस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित तुळसे हार गळा कासे बिनाबरा तुळसे हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसे हार गळा कासे पितांबरा तुळसे हार गळा कासे पितांबरा तुका
नारायणी नमोस्तुते हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय माधव
हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्या भय नाही त्रैलोक्या भय नाही त्रैलोक्या देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे कधी कोड कधी कोड कधी कोड देव उभा मागे पुढे उगम कोड संकट उगम कोड संकट उगम कोड संकट जैसा केला तैसा होया धावे सोय धरोनिया धावे सोय धरोनिया धावे सोय धरोनिया जैसा केला तैसा होया धावे सोय करूया धावे सोय करूया धावे सोय करूया देव उभा मागे पुढे 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 कधी कोड संकट कधी कोड संकट कधी कोड संकट देव उभा मागे पुढे उगम कोड संकट उगम कोड संकट उगम कोड संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मोठी विठोबा गाऊ मोठी विठोबा गाऊ मोठी विठोबा तुका म्हणे असो सुख गाव मोठे विठोबा गाव मोठे विठोबा गाव मोठे विठोबा देव उभा मागे पुढे 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 कधी कोड संकट कधी कोड संकट कधी कोड संकट देव उभा मागे पुढे उगम कोडी संकट उगम कोडी संकट उगम कोडी संकट विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
अम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवी कुडे संकटे जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनिया देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखी विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट महायोग पिठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू व्रत मन मन 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 पांडुरंग करू भज मन मन जयांची केली स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हृदया फुले चौफालुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे शेवले गे शेवक झाले तुमच्या जगला निज चरणा चरणी ठेवी तो माथा परिसावे विनंते माझ्या पंढरी परिसावे विनंते माझ्या पंढरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा चरणी ठेवी तो माथा जोडून या कर चरणी ठेवी तो
मस्तक पायावर या वारकरी संतांच्या आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगबी कोडे संकट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देऊ निवासी सुप्रसिद्ध संत नवे नवे तो पाचवा वेद याच्या पुढे सांगून जाईल. वैराग्याचे मूर्तिमंत पुतले जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठ्यातील आज सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अखंड हरिनाम जप यज्ञ 16 सोहळ्यातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने या अभंगावरती अल्पश्य बुद्धीप्रमाणे महाराज मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपुल्या बले नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची करता करविदा तो आहे. ज्या मंदिरामध्ये तुम्ही आम्ही अखंड हरिनाम जप यज्ञ 16 करतो मंदिर म्हणावं कशाला. मंदिराची उपमा आहे का. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रमयंता. जेथे मंगलता आहे दिव्यता आहे रमयंता आहे त्या नाव मंदिर. अशा मंदिरामध्ये दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. अशा मंदिरामध्ये अखंड हरिनाम जप यज्ञ 16 अतिशय आनंदाने थाटामाटात तुम्ही आम्ही साजरा करत आहोत. चिंतनासाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणजे कोण. पाचवा वेद म्हणजे तुकोबाराया. बोधा माझी बोध तुका तो पंचम वेद. तुकोबाराय म्हणजे कोण. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला ते तुकोबाराय. काय तुकोबारायांची उपमा सांगावे महाराज. ज्याप्रमाणे महाराज जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे ते तुकोबाराय. त्यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय सांगायचंय बाबांनो ऐका. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीच्या दासांना या 3 लोकांमध्ये भीती वाटण्याचं कारण नाही. याचं उत्तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तो परमात्मा आमच्या मागे पुढे उभा आहे. ठीक आहे. ज्या वेळेला भक्ताच्या मनामध्ये जसं येईल त्याप्रमाणे तो इच्छा पुरत असतो. तुका म्हणे 3ऱ्या चरणात सांगतायत ज्याप्रमाणे महाराज जैसा केला तैसा होय घ्यावे सोय धरोनिया. याचं उत्तर सांगतात तुका म्हणे असो सुखे केव्हा. तो परमात्मा मागे पुढे उभा आहे. त्या भगवंताच्या नामचिंतनाने आम्ही सुखी आहोत. आम्ही सुखी आहोत म्हणून मुखाने आम्ही त्यांचं काय गातोय भगवंताचं नाम गातोय. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखी विठोबा. कीर्तनाचा सरळ सरळ भावार्थ कीर्तन संपवायला हरकत नाही म्हणतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. साधू संतांची व्याख्या करत असताना संत महात्मे तुमच्यासारखा व्यवहार करतात. तुमची आमच्यासारखा व्यवहार करतात. परंतु साधूची व्याख्या सांगत असताना ज्या पद्धतीने दिसाला तुमच्या आमच्यासारखे परंतु संत नव्हती जगा माणसाचे सारखे. दिसाला तुमच्या आमच्यासारखे व्यवहार तुमच्या आमच्यासारखा आहे. पोशाख तुमच्या आमच्यासारखं घालतायत परंतु भिन्नता आहे महाराज. दिसाला तुमच्या आमच्यासारखे परंतु काय भिन्नता आहे. एक दृष्टांत देतो ऐका. एके दिवशी काशीचे पंडित केदूर या गावचे ज्याप्रमाणे महाराज कान्होजी फाटक एक साधू महात्मा होता. त्यांची कीर्ती ऐकण्यासाठी काशीचे पंडित त्यांच्याकडे आलेले. केदूर गावामध्ये आल्यानंतर कान्होजी फाटक आपल्या मुलांच्या सह गोट्या खेळत होते. कोण. साधूची व्याख्या सांगतोय. साधू महात्मा तुमच्या आमच्यासारखा व्यवहार करतात. 2 मुलं खांद्यावरती बसल्या 2 पाटणीवरती बसलेली आहेत. पुढे मागे अशी मुलांच्या बरोबर गोट्या खेळतायत. कोण. कान्होजी फाटक.
ज्याप्रमाणे महाराज समोरून काशीचे पंडित आले आणि विचारतात, अहो ऐकलात का, हे गाव केदूरच का? हो. मग कान्होजी पाठक कुठे राहतात? कुणाला विचारलं? त्यांनाच विचारलं. सांगितलं, अहो याच देहाला कान्होजी पाठक म्हणतायत. अहो तुमची कीर्ती ऐकून आम्ही काशीमध्ये इथपर्यंत आलो. आम्हाला असं वाटलं काहीतरी व्याख्यान करत असाल, पादपूजा करत असाल, भक्ती नामचिंतनामध्ये रम्य असे असाल, पण तुम्ही तर मुलांच्या बरोबर संसारिक असून मुलांच्या बरोबर खेळताय. अहो संसार आहे मला, बरोबर आहे, म्हणजे संसारात मला मुलं आहे म्हणजे मी साधू नाही का? केव्हा साधू होईल? ही मुलं मी विहिरीमध्ये टाकल्यानंतर साधू म्हणाल का? त्यावेळेला ते सांगितलं, साधू म्हणावं तयाशी, दाशी जनी त्याशी दाशी. नुसतं साधूची व्याख्या नाही. ठीक आहे, तशीच मुलं उचलली आणि कुठे टाकली? समोरच्या विहिरीमध्ये. ऐका, अशा वेळेत महाराज तत्काळ कान्होजी पाटकांनी सांगावं, अबा ऐकलात का, एवढं दुरून आलात, थकलेले आहात, भागलेले आहेत, अतिथी देवो भव या नियमाप्रमाणे आमच्याकडे भोजन करून जा. सांगितलं, तुमच्या घरी भोजन? तुम्हाला तो सुताक आलाय, आम्ही सुतकामध्ये खात नाही. ठीक आहे, मग मुलांना बाहेर काढल्यानंतर साधूची व्याख्या द्याल, तुम्ही आमच्या घरी भोजन खाल? हो. काय सांगावं महाराज साधूची व्याख्या? त्यावेळेस महाराज तत्काळ ज्याप्रमाणे आपली आई किंवा वडील घरामध्ये मुलं असतात आणि आवाज देतात, त्याप्रमाणे कान्होजी फाटकांनी त्या मुलांना आवाज दिला. हे ऐकायला मुलांनो, हे काशीचे पंडित बऱ्याच दिवसानंतर इथपर्यंत आलेले आहेत. अतिथी देवो भव या नियमाप्रमाणे आपल्या घरी काहीतरी भोजन करून जाणं गरजेचं आहे, परंतु विनमुख जाऊ नये. त्यासाठी तुम्ही काय करा, तत्काळ बाहेर या. मला एकच सांगायचंय, दिसाला तुमची आमच्यासारखे आहेत ना, साधू म्हणावं का त्यांना? पण साधूची व्याख्या ज्याप्रमाणे सांगत असताना व्यवहार तुमच्या आमच्यासारखं करतात, कपडे परिधान तुमच्या आमच्यासारखे करतात. संत नव्हती जगा माणसाचे सारिके. ज्याप्रमाणे समुद्र नदी नव्या पैगा, सागर म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाचे सारिके. इथे जगद्गुरु तुकोबाला सांगायचं आहे, बाबांनो, ज्याप्रमाणे संत महात्मा सांगत असताना अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये भीती वाटण्याचं कारण नाही. अम्मा हे वाक्य एकट्यासाठी ऐकाव, सर्व साधू संतांच्यासाठी आहे. ऐका, ज्याप्रमाणे तुम्हा आम्हाला जीवन जगत असताना 4 गोष्टी अतिशय महत्वाची. कुठल्या? आर, निद्रा, भय आणि मैथून. 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या. ऐका, आहाराची गरज सुद्धा आहे आणि आवड पण आहे, बरोबर? आहार, निद्रेची गरज सुद्धा आहे आणि आवड सुद्धा आहे. मैथून तुम्हा आम्हाला गरज आहे आणि आवड पण आहे, परंतु भय गरजही नाही आणि आवड सुद्धा नाही. 4 कोटी आहे का? ज्याप्रमाणे महाराज भय म्हणजे काय? भीती. ज्याप्रमाणे भोग्याला भीती आहे रोगाची. ऐका, मी कोटी नेहमी सांगत असतो, भोग्याला भीती आहे रोगाची, त्याप्रमाणे रूपवानाला भीती आहे म्हातारपणाची आणि या शरीराला भीती आहे कालाची. विठाला 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 विठाला. ज्याप्रमाणे महाराज भोग्याला भीती आहे रोगाची. ऐका, गावामध्ये एका पाटलांनी भोजनाची पंगत घातली. सर्व वारकरी लोक भोजनासाठी उपस्थित आहेत. अहो, एकाने 25-25 जिलेबी खाल्ल्या, 25-25 जिलेबी खाल्ल्या हो. परंतु ज्यांनी पंगत घातली ते घरी बसून ताकामध्ये भाकरी कुस करून खात होते. त्यावेळी एक वारकरी गेला, का हो घर मालक तुम्हीच ना पाटील? हो हो, एवढ्या वारकऱ्यांना तुम्ही भोजनाची पंगत घातली, परंतु प्रत्येकाने 25-25 जिलेबी खाल्ल्या, पण तुम्ही ताकामध्ये भाकरी खाताय, याचं कारण काय? सांगितलं, काय सांगायचं वारकरी दादा, जिलेबी पाहिली परंतु तोंडाला पाणी सुटलं होतं. पण डॉक्टरने सांगितलं, जगेपर्यंत मरेपर्यंत जगायचं असेल किंवा जगेपर्यंत मारायचं असेल तर जिलेबीला हात लावू नका. भोग्याला भीती आहे रोगाची. मला हे सांगायचं. चला पुढे. रूपवानाला भीती आहे म्हातारपणाची. मला सांगा,
तारुण्यपणामध्ये जे रूप आहे, जे आता बालपणात रूप आहे, तसं तारुण्यात असतं का? तारुण्यात आहे ते म्हातारपणामध्ये असतं का? नाही. उदाहरणार्थ 2 वर्षाचं बाल असं पलत पलत रस्त्याने चाललेलं आहे, जंगा घातलेला आहे, एकटीला काला लावलेला आहे, हातामध्ये खुलकुल आहे, भगवान श्रीकृष्णासारखे कुरले कुरले केस आहेत. हो, ओळखीचा नसू द्या तरी सुद्धा तो काय म्हणतो, हे पिंट्या थांब रे, एक पप्पी दे. कोणाला? त्या मुलाला. मी ऐका, कोणाला म्हणतं? त्या मुलाला, पिंट्या थांब रे, एक पप्पी दे. त्या मुलाचं ठीक आहे, आम्हा भीती नाही त्रैलोकी. अशा वेळेस 80 वर्षाचा म्हातारा रस्त्याने चाललेला आहे, 80 वर्षाचा रस्त्याने म्हातारा चाललेला आहे, आणि कुणी त्याला म्हणतं का, बाबा तुम्ही नित्यनेमाने पाहतो तुमची गडबडच असते हो, थांबा थांबा 2 मिनिटं एक पप्पी द्या. बोलतं का कोण? नाही. का बोलत नाही हो? कारण याचा रूपाला भय आहे, त्याप्रमाणे म्हातारपणाचा, आणि या शरीराला भय कशाचा आहे? कालाचा आहे. मला सांगा, मी पुराणात नेहमी दृष्टांत देत असतो, ज्यावेळेला धर्मराजा स्वर्गाला जायला निघाला, त्याच्याबरोबर कोण गेलं होतं? एक कुत्रा गेला होता, बरोबर ना? तो कुत्रा धर्मराजाच्या बरोबर गेला, परंतु यमपुरीपर्यंतच गेला. तो कुत्रा यमपुरीपर्यंत गेला. मला सांगायचंय ताई, भीती आहे शरीराला कालाची. अशा वेळेस महाराज, तो कुत्रा मागे आला हो फिरून शिनी, कारण कुणाला पाहिलं त्यांनी? यमाला पाहिलं, यमाला. कालाला पाहिलं, तत्काळ मागे आला. मला सांगा, मागे आल्यानंतर ज्या वेळेस गावात कुत्री भुंकायला लागतात त्यावेळेस दोघांना दिसतात. कोणाला? एक कीर्तन करायला, एक मृदुंग म्हणून. एवढं का महाराज आम्ही पापी आहेत काय? बरोबर ना महाराज? दोघांना दिसतात. कोणाला? एक त्या कुत्र्याला, ज्याला न्यायला आलाय त्याला. मग अशा वेळेला मला कुत्री भुंकालमध्ये इवलतात. हां, भुंकत नाही ते इवलतात. मला सांगा, कारण यमराजा त्यांना दिसत असतो. मग कधी कधी असं असतं, एक 80 वर्षाचा म्हातारा 90 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे जातो. काय सकाराम? तो म्हणतो, बोल तुकाराम. काय रे बाबा, आपल्या गावामध्ये जास्त आजारी कोण आहे? का रे? कुत्री इवलतात ना म्हणून सांगतो. हे दोघे सोडू ना महाराज, हे दोघे. मला तुम्ही सांगा, याचं उत्तर एकच सांगता येईल, कारण ह्या रोगाला भीती आहे महाराज, शरीराला भीती आहे कालाची. जगद्गुरु तुकोबारांनी हेच सांगायचं आहे आम्हाला, तिन्ही लोकांमध्ये कालाची भीती नाही. पहिलं चरण, हरी अम्मा हरीचा दासा काही, 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 अम्मा हरीचा दासा काही.
नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य भय नाही त्रैलोक्य वा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये आम्हा म्हणजे आम्हा हरीच्या दासांना भय नाही याचं कारण ज्याप्रमाणे हरीची या दासा हरिदायी दिशा भावे जैसा तैसा हरी एक जली स्थली भगवंताचा अंश आहे म्हणून आमच्या हरीच्या दासांना आम्हाला भीती वाटत नाही याचं उत्तर कारण तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यामध्ये आहोत आणि काल हा संतांच्या ताब्यामध्ये आहे म्हणून संतांना हरीच्या दासांना काळाची भीती वाटत नाही. उदाहरणार्थ ऐका ज्यावेळेस विठ्ठलपंत कुलकर्णी पत्नीचं नाव रुक्मिणी सोन्यासारखी 4 मुलं झाली. मुलांची नावं निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई. निवृत्ती प्रवृत्तीच्या पलीकडे ज्ञानेश्वर महाराज उपजता ज्ञानी वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. सोपान सुलभ मार्ग आणि अधिमाया शक्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्दत्रे जननी देवाची 4 मुलांचा अधिकार आहे का. रुक्मिणी विठ्ठलपंतांना सांगावा ऐकलत का सोन्यासारखी 4 मुलं आहेत आपल्या मुलांची मुंज व्हावी समाजाने स्वीकार करावा इंद्रायणीमध्ये स्नानासाठी जागा मिळावी संन्याशाची कार्टे म्हणून हिणवतात हे होऊ नये त्यासाठी आपल्याला काय पाहिजे शुद्धीपत्र. माझा विषय आहे तुम्ही आम्ही कालाच्या ताब्यामध्ये आहोत आणि काल संतांच्या ताब्या म्हणून त्यांना भीती वाटत नाही. अशा वेळेस महाराज विठ्ठलपंतांनी सांगावं खरंय तुझं. विठ्ठलपंत लगबगीने मजल करता 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 महाराज 10:15 वाजले. महाराज पैठणमध्ये पोचले. पैठणमध्ये पोचल्यानंतर ब्रह्मवृंदांची सभा भरली होती. धर्म मार्तंड होते. त्यावेळेला पहिला परिचय करून दिला. परिचय दिला. विचारलं कोण आहात तुम्ही कुठून आलात कशासाठी आलात आणि काय काम काढलं 4 प्रश्न विचारलं. अशा वेळेत विठ्ठलपंतांनी सांगावं माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. बरं कुठून आलात आळंदी इथून सिद्ध बेटातून आलो. बरं कशासाठी आलात मला 4 मुलं आहेत. काय मुलांची नाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई. बरं मग माझ्या मुलांची मुंज व्हावी समाजाने स्वीकार करावा इंद्रायणीमध्ये स्नानासाठी जागा मिळावी याच्यासाठी मला शुद्धीपत्र पाहिजे. अनेक पुराणे धंडालुनी पाहिली आता न्याय मिळेल मगच न्याय मिळेल. अशा वेळेस महाराज तत्काल त्या धर्म मार्तंडाने उभे राहिले. सांगितलं ऐका विठ्ठलपंत तुम्हाला न्याय मिळाला एवढा आनंद झाला. न्याय मिळाला परंतु ऐका तो न्याय तुम्हाला पेलवणार नाही तो न्याय तुम्हाला झेपणार नाही. विठ्ठलपंतांनी सांगावं माझ्या मुलांची मुंज होईल समाज स्वीकार करी इंद्रायणीमध्ये स्नानासाठी जागा मिळेल. मधुगिरी मागण्यासाठी जात असताना संन्याशीची कार्टे म्हणून हिणवणार नाही याच्यासाठी तुम्ही न्याय द्याल. तुम्ही भोगण्यासाठी काय आहे तयारी बापच करू शकतो महाराज. त्यावेळेला धर्म मार्तंड न्याय दिला. देहांत प्रायश्चित्त कुणी न्याय दिला महाराज धर्म मार्तंड शास्त्र न्याय दिला. त्याच्यावरती ज्ञानोबरांनी विश्वास ठेवला आणि ओवी लिहिली. ऐका शास्त्र म्हणजे सांडावे ते राज्यातून मानावे जे घेववी ते न म्हणावे विरुद्ध. अति 4 मुलं महाराज त्या ज्ञानोबरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. आणि तुम्ही आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं म्हणतोय ते मोक्याचं आहे महाराज. माऊलींना कळालं आणि ज्यावेळेस महाराज त्या ज्ञानोबरांनी त्या ज्ञानेश्वर ग्रंथाची निर्मिती करतात 18 अध्याय महाराज नवे नवे ऐका 1.25 लाख वाक्य
त्या माऊलीनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिलं की ते पारायण करणारी मंडळी इथे समोर आहे. 1.25 लाखच का याचंही उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मला सांगा, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता ज्यावेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी ज्या वेळेत ग्रस्त आश्रम सोडला, संन्यास आश्रम स्वीकार केला आणि महाराज त्या रुक्मिणीने संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमामध्ये आपले पती, आपले परमेश्वर, आपले मालक पुन्हा यावे याच्यासाठी त्या आनंदीमध्ये त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 1.25 लाख वाक्य लिहिले. त्या ज्ञानोबरायांनी सांगावं, हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. त्या ज्ञानोबरायांनी सांगावं, अवघाची संसार अवघाची संसार सुखाच करीन, आनंद भरीने तुम्ही लोकी आनंद भरीने, आनंद भरीने तुम्ही लोकी आनंद भरीने, आनंद भरीन तुम्ही लोक आनंद भरीन, आनंद भरीन तुम्ही लोक आनंद भरीन. त्या ज्ञानोबरांनी सांगावं, आजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. कोण सांगतं? ज्ञानोबरा सांगतात. मला सांगा, ज्ञानोबरा आहे तर संसाराची व्याख्या करतात ताई, पण ज्ञानोबरांना संसार होता का? काय म्हणणे? वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वर ग्रंथाची निर्मिती केल्या, 22 वर्षी समाधी घेण्यासाठी जायचं आहे. संसार होता का? लग्न झालं का ज्ञानोबरायांचं? नाही झालं. तुमचं आमचं झालंय ना? नसेल झालं तर बाबा बसलं घ्या करून. बरी वेळ सापडली, संधी सहाय्य झाली, बुद्धी संचिताची. ऐका, आपलं 2 वेळा लग्न होत असतं. एक जीवाचं आणि कुडीच्या बरोबर, जीवा आणि शिवाच्या बरोबर, म्हणजे सद्गुरूंच्या बरोबर लावलं जातं ते एक लग्न. ज्ञानोबरायांचं लग्न झालं बरं, सद्गुरू निवृत्तीदादांनी लावलं. जय जयकार करतात ताई. ऐका, 12व्या अध्यायामध्ये जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंद वर्षिते. एक गुरु माऊली तुझा जय जयकार असो. तू शुद्ध आहे, तू पवित्र आहे, सतत आनंदाचा वर्षाव करणारी आहे, म्हणून तुझा जय जयकार असो. मग त्यात ज्ञानोबरांना 4 मुलं झाली. तुम्ही म्हणा डोक्यावर पडले काय महाराज? 4 मुलं झाली. कशी झाली? नावही सांगतो ऐका. 4 मुलांची नावं ऐका. पहिला योगी, दुसरा ज्ञानी, तिसरा साधक आणि चौथा अनाथ. 4 मुलं. किती? 4. 4 मुलांना, आपल्या आई वडिलांना 4 मुलं असतात. आपल्या आई वडील काय करतात? इस्टेट वाटून देतात ना? देतात इस्टेट वाटून. त्याप्रमाणे 4ही मुलांच्यासाठी इस्टेट ज्ञानोबरांनी वाटून दिली. ऐका, पहिल्या योग्याला काय दिलं? योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा. योगी ज्ञानी, ज्ञानी यांचा शिरोमणे, ज्ञानी यांचा शिरोमणे, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी. वंदे झोका पूज्यस्थानी, वंदे झोका पूज्यस्थानी, वंद्य जोका पूज्यस्थानी, वंद्य जोका पूज्यस्थानी. हे चिंतकांचा चिंतामणे, चिंतकांचा चिंतामणे, चिंतकांचा चिंतामणी, चिंतकांचा चिंता. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा नाय बाप गुरुशेन हरे तापे, सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बापा, माय बापा. सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. आणि महाराज अनाथ, योगी ज्ञानी साधक आणि अनाथ. आता या अनाथ मुलांना काय दिलं ऐका. अनाथ, ज्ञानबाई माझे अनाथांची माय, एक जनार्दनी पाय वंदिते. 4 मुलांना इष्ट. एकाला ज्ञानेश्वरी,
एकाला अमृतानुभव, एकाला दिली चांगदेव 65 आणि अनाथ मुलांना दिला तो म्हणजे 27 अभंगाचा हरिपाठ, म्हणजे 28 अभंग हरिपाठ असता 28 रचिली विश्वासे ज्ञानदेव. ते ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी आळंदीला गेले. आता ऐका, समाधी घेण्यासाठी जात असताना त्यांना ताई काल नेण्यासाठी आला. आपण मुद्द्यावरती आलो. काल नेण्यासाठी आला त्यावेळेस ज्ञानोबारायांनी 2 बोटे वरती केली, निवृत्ती दादांनी 2 बोटे वरती केली, सोपानाने 2 बोटे वरती केली. राहिल्या कोण? मुक्ताबाई. मुक्ताबाईने 2 बोटे वरती केली. सांगले ए यमा, अरे काला ऐक रे, 2 बोट म्हणजे 2 वर्ष नव्हे, चंद्र सूर्य असेपर्यंत या आळंदीमध्ये फिरकायचं नाही. ज्ञानोबारांची समाधी कशी झाली? समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. नंदेवा प्रमाण निवृत्ती देवी स्नान, निवृत्ती देवी स्नान, नंदेवा प्रमाण निवृत्ती देवी स्नान, नंदेवा प्रमाण निवृत्ती देवी स्नान. समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन नंदवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. समाधी कशी आली? संजीवन. आता मला सांगा, माझा विषय होता ताई, आम्ही कालाच्या ताब्यामध्ये आहोत आणि काल संतांच्या ताब्यामध्ये जगा आहे. काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला छान प्रमाण. जगा काल खाय आम्ही माता दिला पाय. पुढे काल गुलाम करी सलाम, तुका या घरी राबत असो. याच्या पुढे ऐका, दर 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 दूर 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 पलट सुटला कली काला बापुडा रे. पुढे तुका रामा तुका रामा नामा देत का भेये रे, नामा देत का भेये रे, नामा देत का भेये रे. तुकाराम तुकाराम नाम भेटा का प्रेम, नाम भेटा का प्रेम, नाम भेटा का नामाने यम काय करतो? कापतात. म्हणून तुकोबा सांगता, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हाला भीतीचं कारण काहीच नाही. भीती भय ऐका, भीती राहतच नाही महाराज. कशी भीती राहील? भीतीच नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ देतात. कलिकाल त्याशी न पाय द्रोष, कलिकाल त्याशी न पाय द्रोष, कलिकाल त्याशी न पाय दोष,
हरिपाठ ज्यासी कली काल त्याशी न पाय दृष्टी, म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये आम्हाला भीती वाटण्याचं कारणच नाही. याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे देव उभा मागे पुढे, उगवी कोणे संकट. तो परमात्मा आमच्या मागे आणि पुढे आहे, म्हणून आम्हाला त्रिलोकामध्ये भीती नाही. महाराज, तुम्ही म्हणताय देव तुमच्या मागे पुढे उभा आहे, तुम्हाला भीती वाटण्याचं कारण नाही. का भीती वाटत नाही? तुमच्याजवळ काय सामर्थ्य? साधकांनी तुकोबारांना विचारलं, काय सामर्थ्य? आमच्याजवळ सामर्थ्य कारण आमच्याजवळ ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान आहे. अहो, तुम्ही म्हणता तुमच्याकडे ज्ञान आहे. ज्ञान सर्वसामान्याला प्राप्त होत नाही. अनुबंधू चतुष्ट अधिकारी असावा लागतो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे मुखगत व्हावे लागतात, त्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि तुम्ही सांगताय आम्हाला भीती वाटत नाही, देव आमच्या मागे पुढे. ज्ञान नुसतं ज्ञान कुठलं? ज्ञान म्हणजे कुठलं? याच्यासाठी ज्ञानोबरायने 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक, या श्लोकाखाली मोवे ऐका. श्लोक: तद्विती प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षति ज्ञानी तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जेते ज्ञानाचा कुरुंटा, सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करिका सुबटा, ओलंगुने तरी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे अग्रवत्त करावे दास्य सकल. चला 18व्या अध्यायात उभी आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. 18व्या अध्यायातील वरच्या ओव्या ऐका. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका, असणे तिथे. चला पहिल्या अध्यायामध्ये.
म्हणून जाणते न गुरु भजी दे त्याने कृत कार्य होई दे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ते. आता तुकोबारायांचं म्हणणं ज्ञानदेव बोले तरल तरल ज्ञानदेव बोले तरल तरल ज्ञानदेव बोले तरल ज्ञानदेव बोले सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून आम्हाला त्रिलोकामध्ये कलिकालाची भीती राहिलेली नाही. याचं उत्तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट कोणाच्या मागे कोणाच्या पुढे पायकू पाठीशी घातला आपण पुढे राहिला. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. ऐका भर सभेमध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडव असे दूध खेळत होते. दूध जुगार खेळता खेळता 5 पांडव हरले. महाराज हरले. पत्नीला पणाला लावली. त्यावेळेस महाराज काय करायचं? दुःशासन. काय महाभारतामध्ये नाव आल्या तो दुःशासन दुर्विकर्ण. त्यांच्या बहिणीचं एक नाव आहे दुःशिला. नावाप्रमाणेच महाराज दुर्बुद्धी. कसं असतं? दुसऱ्याचं पण माझंच आणि माझं पण माझंच, याला दुर्बुद्धी असं म्हटलं जातं. दुःशासन दुर्विकर्ण दुःशासन. ज्याप्रमाणे महाराज विचार केला त्यावेळेस महाराज द्रौपदीच्या समोर गेला, केसाला हात घातला, फरफटीने आणली सभेमध्ये. याचं उत्तर आहे हरुणी कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. ती सांगते भाऊजी ऐकाव, तुम्ही माझे भाऊजी आहात, तुम्ही माझे धीर आहे, मी एक पतिव्रता नारी आहे, स्त्री आहे, असं काही विनयभंग करू नका. परंतु महाराज ऐकल तो दुःशासन कसला. त्यावेळेला महाराज त्याच्याकडे एकच पर्याय राहिला. समोर द्रोणाचार्य कृपाचार्य पितामह भीष्माचार्य रथी महारथी समोर बसले होते. त्यावेळेला प्रथम हात समोर केला तो म्हणजे पितामह भीष्माचार्यांकडे. विचार पितामह, मी आता संकटामध्ये आहे, मला सांगा ना. पती माझे जुगार खेळत होते, जुगारामध्ये ते हरले. हरल्यानंतर मला डावाला लावलं. ठीक आहे, आता मी काय करावं? माझ्यावरती संकट आलेलं आहे, तुम्ही माझं रक्षण करावं. त्यांनी काय केलं? खाली मान घातली. कुणी? पितामह भीष्माचार्य. याचं उत्तर काय माहिती आहे का? अन्न खात होता. कुणाचं? दुर्योधनाचं, म्हणजे त्या कौरवांचं अन्न खात. जसं अन्न तशी बुद्धी. ऐका, म्हणून अन्न महाराज काय खावं, कोणाकडे खावं, कसं खावं याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण विचारच करत नाही महाराज. भेटेल ते खातो, परिणाम भोगावा लागतो. म्हणून महाराज 101 कौरव आणि 5 पांडव. 101 कौरवातला एकही जगला नाही आणि 5 पांडवांच्यातला एकही मेला नाही. याचं उत्तर श्रीकृष्ण होते, नीती होती. देव उभा
मागे पुढे काय करावं. त्यावेळी महाराज पदर पसरला, परंतु महाराज कुणी हाकेला धावला नाही. मग धावा केला. कोठे कास खयाला बियेला कास खयाला बियेला कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा वेल कस कयाला वेला किंवा कृष्ण धावले लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्ने निवारी. मला सांगा परंतु कुणी हा केलं तर भगवान श्रीकृष्णाने स्वतः तिथे काय केलं रक्षण केलं. महाराज पायकू पाठीशी घातला आपण पुढे राहिला. याचं कारण महाराज देव उभा उभा या वाक्याला अतिशय महत्व आहे. उभा ऐका देव हे वाक्य दिव्य धातूपासून तयार झालं. देव उभा आहे. ऐका मला बाबा एका माणसाने प्रश्न विचारला हो. असे 3 प्रश्न विचारले पण महाराज मला तर गात्यात दिसलंच नाही. 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला जो बसला तो उठला नाही, जो उठला तो बसला नाही, आणि तो गेला तो आला नाही. मी हँग झालो. महाराज कुठे शोधायचं. शोधा म्हणजे सापडेल. उभा उभा म्हणजे तत्पर. तो महाराज प्रवचन करताय कीर्तन करताय हरिपाठाला जाताय सर्व काही करताय. 3 प्रश्नाची उत्तर द्या. म्हणलं काय प्रश्न आहे बाबा. जो उभा राहिला तो बसला नाही आणि जो बसला तो उठला नाही आणि तो गेला तो आला नाही. काय करावं. म्हणलं चला बघूया जमतंय का. त्यावेळेस महाराज पहिलं उत्तर दिलं पांडुरंग परमात्मा युगे 28 उभा आहे. बसलेत का महाराज. युगे 28 विटेवारी उभा वामंगी रुक्माई दिशे दिवे शोभा कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा चरणी भावे उज्ज्वली जगा. मला एकच सांगायचंय जो उभा राहिला तो बसला नाही. ज्ञानोबराया समाधिस्थ झाले. मला वाटतं 700 किती वर्ष आले. किती समाधी आहे महाराज. 726 काहीतरी असं 27 काहीतरी. मला एवढे वर्ष झाली परंतु जे बसलेत ते उभे राहिले नाही. माझे जगद्गुरु तुबा गेले परंतु एक दोघांच्यासाठी आले होते. एक निलोबारासाठी आणि एक मला वाटतं भागीरथीसाठी पण आले होते. आणि नंतर एकदा परत गेले महाराज. तुका वैकुंठ ज्याप्रमाणे गेला पुन्हा काय आलेले नाही. आम्ही काय त्या अभंगाच्या चरणला असलो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकला सांगावी विनंती माझी. वाड वेर झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोल अंतकाली विठू आमाशी पावला पुढी सहित झाला गुप्त तुपा. उभा आहे. मला सांगा ज्याच्या मागे पुढे उभा आहे त्याला कलिकालाची काय भीती हो महाराज. भीतीच नाही. मला सांगा एकदा कुरुक्षेत्रावरती युद्धाचा प्रसंग आहे. या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं आणि अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं. समोर कर्णाचा रथ उभा होता. ज्यावेळेला कर्ण बाण मारायचा तर अर्जुनाचा रथ अर्जुन बाण मारायचा तर कर्णाचा रथ 50 मैल मागे जायचा. अर्जुन बाण मारायचा. कर्ण बाण मारायचा तर मागे थोडा यायचा 5-25 कमी. परंतु आता बोलू का परेड पण तो झालाय असा अर्जुनाला महेश महाराज वाटला असेल का. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अशी ताली वाजवायचे. शब्बास कर्ण शब्बास. आता मला सांगा अर्जुन बाण मारित होता
त्यावेळेला 50 मैल मागे जात होता. कुणाचा रथ? कर्णाचा. आणि कर्ण बाण मारित होता. तर अर्जुनाचा रथ 25 मैल मागे. म्हणजे भारी कोण होतं? अर्जुन होता ना. शबासकी कोणाला देतो कृष्ण? शबास कर्णा शबास. अर्जुनाच्या असं मनात आलं असेल, कलियुगातलं वारं, एकाचा वडापाव खायचा, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं, तिसऱ्याचा प्रचार करायचं, चौथ्याचं पैसे घ्यायचं आणि 5व्याला मतदान द्यायचं. त्यावेळेला तो अर्जुन कृष्णा विचारतो, भगवंता तुम्हाला काय कळतंय काय? मी बाण मारतोय, रथ त्याचा मागे जातो जास्त, आणि तो रथ बाण मारतो तर माझा रथ मागे कमी येतोय, म्हणजे भारी मी आहे. त्यावेळेला सांगितलं, अरे किती भोळा आहेस रे तू, मी तुझ्या रथावरती आहे, मी एकटा नाही, हनुमंतराय आहेत, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुन असे. आम्ही दोघे असताना सुद्धा तुझा रथ 25 महिने मागे येतोय. म्हणजे मला सांगा, आम्ही नसल्यानंतर देव उभा मागे पुढे, मला हे सांगायचंय. मला सांगा, साक्षात जर देव मागे उभा आहे तर मला कलिकालाची भीती काय नाही. काय झालं माहिती का, एक वारकरी एका गावातनं चालला होता. वारकरी गावातून जात असताना एका पाटील बाबांच्या दारावरती एक कुत्रं होतं. ते कुत्रं जोरात धावलं आणि पाटील आपल्या त्या वारकरीच्या गळ्यामध्ये दोन्ही पाय टाकले. वारकरी ओरडतो, कुत्रं कुणाचं, कुत्रं कुणाचं? पाटील म्हणाले, अहो वारकरी दादा, त्या पाटलाचं कुत्रं आहे. मग द्या आवाज त्या पाटलांना. मग पाटलाचं घर, आता काय गरज आहे का, कुत्रं बी लागले ते बाना. त्यावेळेस आवाज दिला, पाटील पाटील. कुत्र्याला ओरडा. पाटील कुठे होते? घरामध्ये. आता मी सांगतो ऐका, उभा म्हणजे तत्पर, देवाची व्याख्या ऐका, उभा आहे, तत्पर आहे, कलिकालाची भीती नाही. त्यावेळेस वारकरी आवाज, पाटील दादा हे तुमचं कुत्रं पहा. पाटील दादा घरामध्ये, आणि पाटलाने आवाज दिला, मोठ्या मोठ्या आवाज कोणी दिला? पाटलाचा आवाज सांगतो, मी नाही दिला, पाटलाने आवाज दिला. कुत्र्याच्या कानावरती मालकाचा आवाज पडला. कुत्र्याचं कानावरती मालकाचा आवाज पडला. तत्काळ वारकऱ्याला सोडलं. आणि अशा वेळेस महाराज पाटील आले बाहेर. सांगितलं, अरे बापरे, वारकरी दादा दिसतोय, या 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 या. अहो तुम्हाला कुत्रं बिलागलं होतं का? हो हो, या आतमध्ये या. बसाला घोंगडं दिलं. पहिल्यांदा महाराज, कुत्रही बाजूला आहे, परंतु त्या पाटलांनी काय केलं, त्या वारकऱ्याचं पहिलं दर्शन घेतलं, नतमस्तक झाला. कुत्रा विचार करतोय, आत्ता 5-10 मिनिटापूर्वी मी ह्या वारकऱ्याचं नड्ड धरत होतो, आणि आता माझा मालक पाटील त्या वारकऱ्याच्या जर समजा नतमस्तक, म्हणजे माझ्या मालकापेक्षा किती याचं श्रेष्ठत्व असलं पाहिजे. म्हणजे भारी आहे ना तो कुत्रा. शांत. त्या पाटील बाबाने एकच काम केलं. सांगितलं, एक काम करा, दुधाचा ग्लास घ्या. ग्लास हातात नाही, त्या पाटलाने तात्काळ 1 मिनिटामध्ये संपवला. पाटील दूध घेतलं केव्हा? एका घोटातच. सांगितलं का मला उशीर कशाला, लगेच घेतलं. आता वारकरी सांगतो, पाटील बाबा मी येतो. पायामध्ये जोडे घातले, चपला घातल्या, आणि पाटील मागे मागे सरकतात. अशी मागे कुत्रं बसलं होतं, मागे कुत्रं बसलं होतं. पाटलांनी सांगावं, वारकरी दादा येत जा, हा बरं, न चुकता येत जा. वारकरी हो येत जाईल. असं करता करता ते वारकरी मागे सरकला, आणि जोड्या सकट पाय त्या कुत्र्याच्या तोंडावरती पडला. परंतु कुत्र्याने काय केलं नाही. याचं कारण काय? आता कुत्र्याचा मालक समोर आहे. कुत्र्याचा मालक समोर आहे, म्हणजे कुत्र्याचा मालक आहे, म्हणजे वारकऱ्याला भीती आहे का? मग आपल्या कालाचा मालक कोण आहे? देव उभा मागे पुढे, उगवी काला जाऊन दे, उगवी काला संत दे, उगवी काला संत दे. देव उभा मागे पुढे, उगवी काला जाऊन दे, उगवी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला कोड पडलं. कोड समोर द्रोणाचार्य उभे आहेत, आणि अशा वेळेस महाराज त्या अर्जुनाने द्रोणाचार्यावरती बाण सोडायचा, परंतु
थांबले. कोण पडलं? कृष्णाने सांगावं, अर्जुना अरे पाहतोस काय? बाण सोड बाबा. सांगितलं कसं काय सोडू? गुरुवरी आहेत, त्यांच्याकडे मी धनुर्विद्या प्राप्त करून घेतलेली आहे. कृष्णाने सांगावं, वेडा झालायस काय? माप तुझे गुरुवरी असतील, आता का ते तुझी परीक्षा घ्यायला आले ना, तू का द्यायला बसलाय का इथे? प्रसंग काय पहा, काय करावं? त्यावेळेस महाराज सांगितलं काय करावं? पण तू विचार कर, तू क्षत्रिय आहे, तू धनुर्धारी आहे, तू पांडवांचा रक्षक आहे, सर्व काही करता करविता जरी मी असेल पण तू क्षत्रिय आहे. परंतु एक काम कर, तू युद्धास तयार हो. मला एकच सांगायचं, आलेलं कोडं संकट काय केलं? निवारण केलं. त्याचप्रमाणे महाराज, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आलेल्या संकटाचं काय केलं? निवारण केलं. याचं उत्तर ज्याप्रमाणे अशा वेळेस कलिकालावरती मात करणारे संत महात्मे आहेत. या संत महात्म्यांना पांडुरंग परमात्मा देव मागे पुढे उभं राहिल्यानंतर भीतीचं कारण राहत नाही. ज्या वेळेस भक्ताच्या मनामध्ये जशी इच्छा होते तसं तसं देव त्याचं रक्षण करतो. तिसऱ्या चरणात तुका जैसे केला तैसा होय. जैसा 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 केला तैसा होय. गावे सोये दारोडी. गावे सोये दारोडी. देव उभा मागे पुढे. गावे सोये दारोडी. गावे सोये दारोडी. देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. जैसा केला तैसा होय. धावे सोय धरोणी. धावे सोय धरोणी. हो देव उभा मागे पुढे. वा महाराज, भक्ताच्या मनामध्ये जशी इच्छा असते त्याप्रमाणे तो परमात्माला व्हावं लागतो. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा फेरफटका मारण्यासाठी काम्यक वनामध्ये आले. काम्यक वनामध्ये निवांत असं स्थळ होतं. जसं तुम्ही आम्ही कधी कधी माथेरानला जातो, कधी कधी महाबलेश्वरला जातो, कधी कधी कुणी गोव्याला सुद्धा जातो. तसं अर्जुनाला असं वाटलं, कृष्णाला असं वाटलं चला काम्यक वनामध्ये जाऊ. म्हणून काम्यक वनामध्ये निघाले असताना त्यावेळेस महाराज रम्य असं ठिकाण, या ठिकाणामध्ये तत्काळ अर्जुनाला असं वाटलं किती निवांत जागा आहे, इथे माझी सुभद्रा असती तर. जैसा केला तैसा होय. सुभद्रा असती तर. देवाच्या लक्षात आलं
याला आठवण कोणाची आली? सुभद्रेची. त्यावेळेला सांगितलं, अरे अर्जुना तू थांब जरा, मी येतो फेरफटका मारून. कृष्ण बाहेर गेले आणि सुभद्रा होऊनच आले आतमध्ये. सांगितलं, सुभद्रे मी मनातल्या मनात बोललो तर तू लगे हजर? भास का, जिथे तुम्ही तिथे मी हजर आहे. ठीक आहे. आल्यानंतर अतिशय रम्य अशा गप्पा गोष्टी झाल्या. आता त्या गप्पा कुठल्या होत्या? आपल्यासारख्या गप्पा नव्हत्या. त्या वेगळ्या मी कीर्तनात नाही सांगत. त्या गप्पा गोष्टी झाल्या आणि अर्जुनाच्या लक्षात आलं, सुभद्रे अगं ऐकलं का, अगं कृष्ण बाहेर गेलेत, देव बाहेर गेलेत. तू आता आलेलं कृष्णाला माहीत नाही. आता आले कोण? कृष्ण. कृष्ण देवच आले, पण तू कळतंय कुठं? त्यावेळेस सांगितलं, एक काम कर, तू आता इथनं जा, पण तशी जाऊ नको. आपण असल्या ठिकाणामध्ये आपण आलोत, परंतु काहीतरी भेट पाहिजे ना. म्हणून अर्जुनाने बोटातली अंगठी काढली आणि सुभद्राच्या बोटामध्ये टाकली. आणि का सुभद्रा गेली बाहेर. आता सुभद्रा बाहेर गेली, मग परत कोण आलं? कृष्ण, ते सुभद्रा. त्यावेळेस कृष्णाने सांगा, अर्जुना आटोपला का रे, चल आपला परतीचा प्रवास करायचा आहे. परतीचा प्रवास करत असताना महाराज रथामध्ये बसलेला आहे, अर्जुन पाठीमागे, भगवान श्रीकृष्ण पुढे आहेत. त्यावेळेस महाराज कृष्ण काय करायचे, हातामध्ये चाबूक आहे. कृष्ण ज्या हातामध्ये अंगठी आहे ना बोटामध्ये, त्या हातामध्ये चाबूक आहे. आणि असं महाराज घोड्याला मारा ना महाराज. हां, अवस्था आला पाहिजे ना कमीत कमी. त्यावेळेस महाराज अर्जुन विचार करतोय, अंगठी ओळखीची दिसते. मी अंगठी सुभद्रेला दिली होती, या बाबाच्या हातात कशी बरं आली? काय कळत नाही. कलियुग आहे, आली असेल, काय भरोसा नाही. ठीक आहे. मग कसं विचार, ज्यावेळेस महाराज द्वारकेमध्ये आल्यानंतर विचार केला, काय करावं, कसं विचारायचं. सांगितलं, विचारलं तसं तर गडबड आहे. म्हणून मोठेपणा केला. सांगितलं, देवा ही अंगठी तुमच्याकडे कशी? सांगितलं, का कामेकोणामध्ये आपण दोघेच होतो, परंतु सुभद्रा येऊन गेलेली आहे. पण ही अंगठी मी सुभद्रेच्या बोटामध्ये दिली होती, तुमच्या बोटामध्ये कशी? त्यावेळेला कृष्ण सांगितलं, अरे अर्जुना किती भोळा आहेस रे, तुझ्या फक्त मनामध्ये आलं इथे सुभद्रा असती तर तत्काळ मला तुझ्यासाठी सुभद्रा व्हावं. जैसा केला तैसा होय. जशी इच्छा केली भक्तांनी तसा देव लगेच तत्काळ झाला. धावे सोय करून या. मला सांगा, ज्या वेळेस महाराज ते कुठले ते पंडित, विठाला हॅलो ऐका, चोखोबा त्यांच्या पत्नीचं बालन पण करायचं होतं, बरोबर ना? साक्षात देव काय कोण झालं? बहीण. चोखोबाची बहीण झालं सारंगधर, झाला सारंगधर. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, झाला सारंगधर. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, झाला सारंगधर. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, झाला सारंगधर. वैरी उघडादार, वैरी उघडादार, हाका मारे. वैरी उघडादार, वैरी उघडादार, हाका मारे. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. वहिनीच्या रूपामध्ये गेले भगवंत आणि बालन पण केलं ना बहिणीच्या रूपामध्ये जाऊन. मला सांगा, जैसा केला तैसा होय. धावे सोय धरून या विठोबा रखुमाई. पार कुमाई विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा रखुमाई. कुमार कुमार विठोबा
माझ्या दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनिया देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठाला विठाला विठ्ठला 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 भगवंता तू आमच्या मागे पुढे असल्यामुळं आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये भीतीच राहिली नाही आणि त्या भीतीमुळं भीती गेली आणि भगवंता तुझ्या दर्शनाने आम्हाला सुखाची काय झाली प्राप्ती झाली नुसतं सुख नाही मिळालं देवा तर सर्व सुख मिळालं सुख आणि सर्व सुख याच्यामध्ये काही फरक आहे सुखात काय फरक आणि सर्व सुखामध्ये काय सुख आणि सर्व सुख सुखासाठी बाबा एक ओवी आहे आणि सर्व सुखासाठी ही ओवी आहे सुख म्हणजे काय आणि सर्व सुख म्हणजे काय सुख किंबहुना सोय जिवे आत्म्याची लाय तेथे जे होय तया नाम सुख सर्व सुख तरी अवदान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होई दे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका सुख आणि सर्व सुख आता प्रमाण ऐका सर्व सुखाचे अगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे अगर जणी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुख नहरी आणि सर्व सुखाची नहरी आणि ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार नामचिंतनाने चिंता ती पळाली गोकुला बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे चिंता गेली नवे नवे महाराज आम्हाला कलिकालापासून आम्ही मुक्त झालो आणि त्या भगवंता तुझं नामचिंतन आम्ही केल्यामुळे त्याचा परिणाम अभंगाच्या 4थ्या चरणात तू का म्हणे असो सुखे तू का
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ऐका अखंड हरिनाम जप यज्ञ 16 सोहळ्यातील आजचा दुसरा दिवस. ग्रामस्थ मंडळी कामात पडा. तसंच ज्यांच्याकडून माझ्या वाट्याला ही सेवा आली आमचे राहुल महाराज आणि आजचे सौजन्य कैलासवासी हरिश्चंद्र मारुती वरखडे यांच्या स्मरणार्थ श्री केशव हरिश्चंद्र वरखंडे अरुण हरिश्चंद्र वरखंडे यांच्याकडनं ही सौजन्य. आणि राहुल काय माझ्या घरातली सर्व तुम्ही माझीच आहे अशी वेगळी नाही. आणि प्रेमा खातर माझ्या वाट्याला कीर्तनरूपी सेवा. राहुलने मला फोन केला, बाबा तुमच्या वाट्याला सेवा येते. मी विचार केला ताई बरवी वेळ सापडली संधी. सहाय्य झाली बुद्धी संचिताची. आणि जरी मला कार्यक्रम नसला तरी कामतपाड्यामध्ये याच्या मागे मी येत होतो. जरी कार्यक्रम नसला तरी मी येत राहील. मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल येईल नक्की. अतिशय प्रेम आहे आणि सहकार्याची भावना. सप्ताह एकट्याने होत नाही. एकट्याने होतो का? एकट्याने होत नाही. कुठली गोष्ट एकट्याने होत नाही. एकच मिनिट घेतो ऐका. अनेक ठिकाणची माती एकत्र येते त्याची महाराज वीट तयार होते. अनेक विटा एकत्र येतात तर त्याची भिंत तयार होते. अनेक भिंती एकत्र येतात तर त्याचं घर तयार होतं. अनेक घरं एकत्र येतात एक कुटुंब तयार होतं. अनेक कुटुंब एकत्र येतात तर गाव तयार होतो. अनेक गावं एकत्र आल्यानंतर तालुका तयार होतो. अनेक तालुके एकत्र आल्यानंतर जिल्हा तयार होतो. अनेक जिल्हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र तयार होतो. अनेक महाराष्ट्र एकत्र आले तर देश सुजलाम सुफलाम होते. याचं कारण एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकाने एकाला सहकार्य केल्यानंतर महाराज ही सहकार्य नव्हे हा एकल्याचा खेळ म्हणून मेलविला. एकट्याने होत नाही. प्रत्येकाने सुखादुखाला सहभागी व्हा. हे कार्य जे आहे आम्ही निमित्त आहोत. या ठिकाणी काकड्याचाही कार्यक्रम चालू आहे बरोबर. भक्तीची आपोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे ओवालू आरती. मला राहुलनी सांगितलं महाराज एक दिवस काकड्याला या. काकडा म्हणजे वाकडं वाजीवारी महाराज. 12 घंटे ड्युटी करायची म्हणलं सुट्टी असल्या एक दिवस तरी मी येईल. परंतु नाही जमलं. परंतु चला ग्रामस्थ मंडळाकडून राहुल महाराजांकडनं तसेच तुकाराम महाराज मोरे उपस्थित आहेत.
उत्कृष्ट चौकदार, एकापेक्षा एक बली. इकडे शिवाजी, इकडे तानाजी, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, एकापेक्षा एक बली. मी म्हणलो आता मी घाबरतच नाही, होईल ते जाईल. ताईने मला फोन केला, महाराज कोण कोण येत आहे? म्हणलं शेवटी एकला रे. विनेकरी बाबा आहेत, एकापेक्षा एक बली आहेत. माझ्याबरोबर येताना विचार केला काय करावं, यायचं रस्त्याने, परंतु उचलावं कोणाला. पहिल्यांदा घागबाबांच्या घरी गेलो. बाबा चला कार्यक्रम, म्हणतो मरणाचं दमलोय महाराज, 25-30 भारा जोडून आलो, इच्छा नाही, चला भागही जाईल ना शिनही जाईल. दुपारी दादांना, खडे दादांना फोन केला, महाराज तुम्ही चला पुढे येतो. म्हणतो कसले येतात, आम्ही याला तयारी झाली होती. महेश बाबांशी कॉन्टॅक्ट झालं. सर्व तुम्ही प्रेमाची मूर्ती आहात. माझ्यासमोर गुरुस्थान मंडळी बसलेले आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबला अर्चित असे भक्ती, तुम्ही ज्ञानवंत आहात, श्रेष्ठवंत आहात. या पामराने काय बोलावं. हार्मोनी वादक आहेत, 2-2, 3-3 पकवाद वादक आहेत. पालकर बाबा या बाजूला बसलेले आहेत. सर्व गुरुस्थान मंडळी आहेत. कोणाची नावं घ्यायची, कोणाची ठेवायची, इथे सगळी एकापेक्षा एक बली आहेत. फक्त कीर्तनकारच कमी. एवढी म्हणजे माझ्या मुखातून काही अपवाक्य गेलं असेल तर माझ्या वाणीचा दोष करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्या बोलता बोलता या अभंगाचा भावार्थ असाच असेल, असे गुही धर्म चांगले असेल. सद्गुरूंची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू आले, तो जगाता चालिता. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिली ते आणता मग कोठे. चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिवेला. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. करता करविता तोच आहे. मी तर देवाजवळ एकच विनंती करेन, भगवंता चंद्र सूर्य असेपर्यंत हा अखंड हरिनाम जप यज्ञ सोहळा आनंदाने थाटा मारत असाच प्राप्त होऊ दे. सर्व लोक माझ्याकडे बघतात बघा ना, एकानी पण टाळी नाही वाजवली, एकानी पण नाही. महाराज हे जरी नाही कळले तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळले, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सेवेचं सेवक उभा कान बांधून येईल, सेवेचं सेवक उभा. सरक शेवटी बा, ताल बांधून राहील सरक शेवटी बा. एका जला झाले आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. बिगला 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 झाले, बोल बोलत बेका बिगला भागा रे. बिगला माझा रे, बोल बोलत बेका बिगला माझा रे. वर्तमान खोटे तुझं वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान बोल तुझं वर्तमान खोटे. रत्काना बोलू आम्ही वर्तमान खोटे. बिंगा ग भाई बिंगा ग, बिंगा ग भाई बिंगा. बिंगा ग बाय बिंगा ग, बिंगा ग बाय बिंगा. नको 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 घालू बिंगा ग, नको 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 घालू बिंगा ग. नको 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 घाल बिंगा ग, नको 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 घाल बिंगा ग. नको 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 नको
नको नको नको घालू पेंगा ग नको 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 घालू पेंगा ग नको 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 पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा औगा 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 भंगल भिंगा ग औगा भंगल भिंगा ग औगा भंगल भिंगा ग औगा भंगल भिंगा ग
महाराज तुमचं तुम्हाला एका जलाशयाने आमचं काय बा जाईल काय घेणं देणं आहे? फुकट आणलं का तुम्हाला? तुमचं तुम्हाला टाळी वाजून करू काय? त्याचा काल सरस शेवटी बा काल बांधून नेईल. मग म्हणू नका महाराज बोललो टाळी वाजू नका म्हणून. एका जलाशयाने आमचं काय बा जाईल तुमचं नाही जाणार आमचं जाणार आहे. पिंगला महाद्वारे भल्ल भल्ल दिखा पिंगला महाद्वारे. बस ना 11:15 वाजले पैसे उचल झाली सेवा. सद्गुरूंच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणावरती गुरुतुल्य सर्व माता माऊलींच्या चरणावरती उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार रायगड भूषण योगिताताई थरकुडे यांची उपस्थिती ते प्रार्थनीय आहे. एकापेक्षा एक बली आहे. सर्व काही त्यांचा मी आभार आहे. माझ्या बाजूला सर्व ताई आहेत आमच्या प्रेमाने इथपर्यंत आलेले आहेत. झाली सेवा सद्गुरूंच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणावरती माझ्यासमोर माता माऊली बसलेले आहेत. ज्याप्रमाणे मी तुमच्यासमोर एक अज्ञान आहे आणि एक बालक आहे. मी 4थी पास झालेलो. कधी व्याकरण जाते निघून वरपास आहे फुलपास पण 4थी वरपास. पण सद्गुरूंची कृपा आहे बोलण्याचा प्रयत्न. कधी आळंदी पंढरपूरला माहिती आली वारी तर ठीक नाही तर जन्म मारण्याची वारी हरी पडलो आता घरीच नाही वारी अशी गंमत झाली. आता वारीला जातात पण लोकांची गडबड कशी आहे? गाडी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा नाही गाडी तीर्थयात्रा. नला खाली करता स्नान दोष पलती रानो रान. इंद्रायणीमध्ये पण चंद्रभागेमध्ये नला खाली करिता स्नान. वारी जवळ आलेली आहे. मी तुमच्यासमोर एक अज्ञान आहे. आईच्या समोर बालक असतं ते बोबडा बोलतं त्याप्रमाणे काही चुकलं असं करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध ना तरी बालक बोबडा बोले तेव्हा कुला ही चुका पावले ते चोच करून माऊली रिजेजेवी झाली सेवा सद्गुरूंच्या चरणी गुरुतुल्य श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करतो. माझ्या वाणीला मी येथेच पूर्ण विराम देतो. नको जाऊ देऊ भंगा कात्र माझी पांडुरंगा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोलिले रे पुढे रे दिवा पुढे उत्तरे आ नाही विचारिला अधिकार मी आपुला आ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पडती करा पुंडली श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान भगवान की जय.